भयानक रोड एकदम. बघा ना, असं गावातनं चाललं ॲक्च्युली हायवे. संत गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ऑलरेडी एवढं थकलोय मी भयानक. त्यात आता प्रॉब्लेम असं झाला ॲक्च्युली की आपल्याला बेड घेण्यासाठी 70 रुपये पे करावं लागतात प्लस 240 मे बी त्यांना डिपॉझिट करावं लागतात आणि आधार कार्डची हार्ड कॉपी पाहिजे सोबत. सो आपल्याकडं हार्ड कॉपी नाही, मोबाईलमध्ये आहे. माहीत नाही आता काय करतात ते, म्हणजे थांबा थोडा वेळ बघूया काय होतं तर. पर्यंतचा रोड खूप छान होता, बट इथं पुलाचं काम चालू असल्यामुळे रोड पूर्णपणे खराब आहे. बघा, गण गण गणात होती. आज आपण चाललो आहे गजानन महाराज संस्थान शेगाव बुलढाणा जिल्हा. आज गजानन महाराजाच्या दर्शनासाठी आपण चाललो आहे. ही रोड ट्रिप खूप छान होणार आहे, एकदम अमेझिंग रोड ट्रिप आहे. पूर्णपणे एन्जॉय करा. तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो की आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहे काय नाही. तसं गजानन महाराज संस्थान जे आहे तिथे लाखो भाविक रोज दर्शन घेण्यासाठी येतात. चला आपण पण आज आपल्याला पण योग आला आहे की आपण आज दर्शन घेण्याचा योग आहे आपल्याला. आपण चाललो आहे आता दर्शनासाठी. चला. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. सो आपण चाललो आहे एका रोड ट्रिपला. रोड ट्रिप कुठं तर ते तुम्ही थंबनेलला बघितलंच आहे. सो चला सुरुवात करूया या अमेझिंग रोड ट्रिपला. बोला गणपती बाप्पा मोरया, गजानन महाराज की जय. कॉफी घेतली आपण, जस्ट सकाळपर्यंत ब्रेकफास्ट नव्हता केला, आणि एक आईस्क्रीम घेतली कोकोनट. बाकी कारमध्ये ऑन द वे आता बघूया. इथं थांबलो होतं ॲक्च्युली, गाडी त्या साईडला, कारण ह्या साईडला येण्यासाठी जागाच नव्हती ॲक्च्युली. सो वेट 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 वाव, मस्त जमतो तो गाडी. प्लॅन तर भरपूर आहे आपल्याला. ॲक्च्युली शेगावला जाण्यासाठी 2 रूट होते बघा. फर्स्ट रूट होता आपल्याला समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर टू समृद्धी महामार्गाला आपण टच होऊन सावंगीतर्फे सावंगी मार्गे आपण याला जाणार होतो शेगावला. बट आपल्याला देऊळगाव राजामध्ये छोटंसं काम होतं, त्यामुळे आपल्याला हा रूट निवडावा लागला. कुठला तर आपण जातो आहे आता चिखली, म्हणजे जालना चिखली हा जो रूट आहे हा पण रूट खूप छान आहे. इथून ॲक्च्युली किलोमीटर पण कमी आहे. सो छान आहे ड्राईव्ह करायला पण, आणि तसा वेळ भरपूर झाला आहे आपल्याला कारण खूप टाईम गेला आहे. देऊळगाव राजामध्ये काम आहे आणि आपल्याला आता मे बी 8 किंवा 8:30 वाजणार आहे जायला. फायनली आपण आता चिखलीमध्ये पोहोचलो आहे. 6 वाजता आपण चिखलीमध्ये पोहोचलो आहे. 1 मिनटं बाकी आहे, बट पोहोचलो आहे चिखलीमध्ये फायनली. बघू शकता तुम्ही, छान डेव्हलप झाली चिखली पण. रोडला पण छान मार्केट आलं आहे चिखलीच्या. समृद्धी झाल्यापासून मधून ॲक्च्युली जाण्याची सवयच मोडली. आपण आता लेफ्ट घेणार आहे बघा. हा सरळ जो रोड चाललाय हा बुलढाणा चाललाय, बुलढाणा, आणि आपण इथनं राईट घेतोय आता. बघू शकता तुम्ही.
शेगावला जाणार आहे. जाताना आपण रोड एक्सप्लोर करतोय आणि या ट्रिपचा पण आनंद घेतोय छान. खूप वेळ झाला ॲक्च्युली. चला भेटूया आनंदसागरला, सॉरी शेगावला. पर्यंतचा रोड खूप छान होता, बट इथं पुलाचं काम चालू असल्यामुळे रोड पूर्णपणे खराब आहे. बघा गाडीची स्पीड बघा. माहीत नाही कुठेपर्यंत आहे. मी लास्ट टाइम गेलो होतो या रोडनी, मला आठवतं 1-2 वर्ष अगोदर. सो रोड छान होता, त्यामुळे मी हा रूट चॉईस केला होता. बघूया. रोड एकदम बघा ना, असं गावातनं चाललं ॲक्च्युली हायवे. इथं खूप ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे मला शूट नाही करता आलं. बट बघा ना, एकदम खतरनाक रोड आहे गावातनं. एकदम जंगल रोड आहे, खतरनाक. वाव, हे बघा छान. मंदिर आहे देव बाप्पाचं मठामध्ये. मसोबा देवस्थान मोहाडी. मस्त एकदम छान. जंगल एकदम एवढं जास्त जाणवत नाही आहे, बट आहे. रात्रीचा प्रवास तर खतरनाक आहे. इथून खामगाव अजून पण 25 किलोमीटर आहे आपल्याला. एवढं जास्त घाट नाही आहे. एक स्ट्रेचिंग ब्रेक घेतला होता इथे, रोडला थांबलो होतो. छान वाटतंय कारण कंटिन्यू चालतोय मी. देऊळगाव राजामध्ये पण एक काम होतं. मस्त एकदम छान. आता आपण खामगावला आलोय बघा.
शेगाव आपल्याला फक्त 17 किलोमीटर आहे. इथनं आपल्याला राईट घ्यायचं आता. हा खामगावचा बायपास ॲक्च्युली. आता बायपासने आपण सरळ समोर जाणार आणि तिथनं लेफ्ट घेणार. जिथं राईट येईल लेफ्ट, जो बायपास अजून एक कनेक्ट होतो याला, त्या बायपासला. आता इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे बघा. लेफ्ट घेतल्यानंतर आपण खामगाव सिटीमध्ये एंटर करतो आणि राईट घेतला तर आपण रायपूर जातो. नागपूर आणि रायपूर. हा बायपास आहे आपल्याला आता. हा खामगाव सिटीतनं जाऊन समोर जाऊन आपल्याला परत राईट घ्यायचा आहे. चला मी दाखवतो शेगाव रोडला लागल्यानंतर तुम्हाला. शेगाव घेऊन जाणार. इथून शेगाव बघा 16 किलोमीटर आहे. शेगाव रोडला लागलो आपण आणि मला गजानन महाराजांची आठवण आली. गजानन महाराज नेहमी म्हणायचे, तहान ल्याची तहान भागवली की ते पुण्य आहे आणि तेच कर्म आहे. गजानन महाराजांचा एक प्रसिद्ध असा मंत्र आहे जो की गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. नेहमी मला तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल त्यातनं आणि मन एकदम शांत होऊन जाईल. कुठली भीती राहणार नाही मनामध्ये. तर जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटला काहीच म्हणत राहायचा, गण गण गणात बोलते. संत गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि आपल्याला कुठल्या गल्लीत टाकले काय माहीत काही कळत नाही ॲक्च्युली. फायनली आपण शेगावच्या पार्किंगमध्ये आलोय. यस, काय सुंदर पार्किंग केलेली आहे. इकडे ट्राय करू आपण गाडी लावण्यासाठी. खरंच खूप सुंदर पार्किंग आहे. फायनली आपण पोहोचलोय गजानन महाराज संस्थान शेगाव पार्किंगमध्ये. बघू शकतात भरपूर गाड्या लागलेल्या आहेत, भरपूर. मी आत्ता जस्ट आलो, गाडी बंद केली आणि बोनटवरती गेला ॲक्च्युली, कारण खूप गरम झाली गाडी, खूप जास्त गरम. त्यामुळे भीती वाटायला लागली म्हणून बोनट वरती केलं. म्हटलं ठीक आहे, 5-10 मिनटं आपण बोनट वरती ठेवू आणि मग बघूया काय करता येईल तर. सो फायनली खूप छान वाटतं ॲक्च्युली शेगावला आल्यानंतर. इकडे समोर मंदिर आहे, तिथून आपल्याला आता एंट्री आहे. मी तुम्हाला दाखवतो, सगळ्यात अगोदर आपण जाऊन आता दर्शन घेणार आहे. चला बघूया आता काय काय एक्सप्लोअर करता येईल तर. सध्या तरी आपण आलो आहे पार्किंगला. पार्किंगकडनं आपण दर्शनासाठी चाललोय आता. खूप छान बनवून ठेवलंय बघा भक्ती निवासकडे जाण्यासाठी. खूप छान स्वच्छता ॲक्च्युली इथं. गर्दी नाही आहे जास्त, बघू शकता तुम्ही. स्वच्छता बघा ना, किती छान स्वच्छता आहे. कुठेच घाण वाटत नाही आहे, कुठेच नाही. गर्दी नाही आहे आता बघा.
जाताना गर्दी नाही. आपण सगळ्यात लेट आहे दर्शनासाठी जाण्यासाठी. देण्यासाठी बघा मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. बसण्यासाठी वगैरे खूप छान आहे. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. फायनली गजानन महाराजांचे दर्शन झाले. मंदिरात खूप प्रसन्न वाटलं. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे मंदिर आहे. खूप छान प्रसन्न वाटलं. सगळा थकवा दूर झाला आहे. आता मंदिराच्या परिसरातच आहे मी, बघू शकता. आता आपण इथून निघतोय. ॲक्च्युली इथं आपल्याला भक्तिनिवासमध्ये जागा नाही आहे अवेलेबल. सो तिथे रूम अवेलेबल नाही आहे. इथनं आता 3 किलोमीटर आनंदसागर आहे. आनंदसागरला भक्तनिवास अजून एक आहे यांचा. तिथे मे बी आपल्याला रूम मिळू शकते. सो लेट्स, म्हणजे मी ट्राय करतोय आता. आपण तिकडे चाललोय आता आनंदसागरकडे. बघूया. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते. नामस्मरण गजाननाचे गण गण फायनली आपण आलोय बघा 20वा भक्तनिवास. पार्किंगकडे चालली गाडी आता. बरंच ॲक्च्युली मोठं आहे, पण मी कधी आलो नाही. बस एक्सप्लोअर करायचं आज म्हणून आपण चालू केलं आहे आता एक्सप्लोअर करायला. ऑलरेडी एवढं थकलो आहे मी भयानक. त्यात आता प्रॉब्लेम असं झाला ॲक्च्युली की आपल्याला बेड घेण्यासाठी 70 रुपये पे करावं लागतात. प्लस 240 मे बी त्यांना डिपॉझिट करावं लागतात. आणि आधार कार्डची हार्ड कॉपी पाहिजे सोबत. सो आपल्याकडं हार्ड कॉपी नाही, मोबाईलमध्ये आहे. माहीत नाही आता काय करतात ते. म्हणजे थांबा थोडा वेळ, बघूया काय होतं तर. आपल्याला हे तिकीट दिले त्यांनी आणि याचे पैसे भरायचे आपल्याला 70 रुपये फक्त. रूम चार्जेस म्हणजे बेड देणार आपल्याला ते आपण कुपन घेतलं आहे. इथनं आता समोर आपण जाणार आहे जेवायला. बघू शकतो असा प्रसाद भेटला आहे आपल्याला. छान आहे. गर्दी बघा तुम्ही, फुल गर्दी. फायनली बेड भेटला आहे आपल्याला. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट